बातमी क्रिकेटची। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल नवी मुंबई इथं झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा डकवर्थ लुईस पद्धतीनं 53 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला। पावसामुळे 49 षटकांचा करण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतानं 340 धावा केल्या। सलामीवीर स्मृती मंधाना आणि प्रतिका रावळ यांनी शतकी खेळी करत 212 धावांची विक्रमी भागीदारी केली, तर जेमिमा रॉड्रिग्जनं नाबाद 76 धावा केल्या। पावसानंतर डीएलएस पद्धतीनुसार न्यूझीलंडसमोर 44 षटकात 325 धावांचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं। या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडनं लढा दिला, मात्र 8 गडी गमावत त्यांचा डाव 271 धावांपर्यंतच पोहोचू शकला। ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनंतर उपांत्य फेरीत स्थान निश्चित करणारा भारत चौथा संघ ठरला आहे। भारताचा पुढील सामना 26 ऑक्टोबरला बांगलादेश विरुद्ध खेळला जाईल, तर उपांत्य फेरीतील सामने 29 आणि 30 ऑक्टोबरला होणार आहेत। आता ठळक बातम्या पुन्हा